लक्ष द्या इकडं. तर आपण आता अंतर आणि दिशा बघत होतो त्याच्यामध्ये हे पुढलं गणित बघा काय आहे. माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. पहिल्यांदा आपण जसं मगाशी करत होतो त्या पद्धतीनेच करायचं. काय काय आपल्या दिशा सगळ्या आल्या पाहिजेत. ही काय आली उत्तर, ही काय आली पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण, वा ई आ नाही. ओके. आता बघा माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. म्हणजे आता इथं जर मी शाळा काढली, समजा इथं शाळा आहे. ठीक आहे, ही शाळा आहे. शाळेच्या पूर्वेला म्हटल्यानंतर इकडल्या साईडला इकडे कुठेतरी बँक असणार आहे. ठीक आहे, बँक. त्यानंतर बघा माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. शाळेच्या दक्षिणेला म्हणजे शाळेच्या खालच्या बाजूला. घर कुठं आलं? खालच्या बाजूला घर. ठीक आहे. त्यानंतर बघा बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. उत्तर म्हणल्यानंतर वरच्या बाजूला. बँकेच्या उत्तरेला मार्केट म्हणजे इकडे कुठेतरी मार्केट असणार आहे. मार्केट. ठीक आहे. आता बघा जेवढं अंतर इकडं आहे तेवढंच अंतर वरच्या साईडला आहे. आणि काय विचारलंय हे फक्त तुम्हाला फसवण्यासाठी टाकलंय. जर मार्केट ते बँक यामधील अंतरा इतकेच अंतर माझे घर व शाळा यांच्यामध्ये असेल तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट आहे? आता शाळेच्या या दिशेला मार्केट आहे. या दिशेला म्हणजे बघा ही झाली पूर्व आहे. बरोबर आहे. इकडे कोणते येणार आहे? उत्तर. उत्तर. आणि ह्यांच्या बरोबर मधोमध निघालोय आपण इकडल्या साईडला. म्हणजे कोणत्या दिशेला? ईशान्य. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ईशान्य. काय मिळणार आपल्याला? ईशान्य हे त्याचं उत्तर असणार. बघा सोपं एकदम गणित, एकदम सोपे असतात. त्याच्यानंतर पुढलं गणित काय बघा. बी शहर ए शहराच्या ईशान्येला 20 मैल आहे. पहिल्यांदा आपल्याला दिशा काढून घ्या पाहिजे. हे काढायचंच. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, वा ई आ नाही. ठीक आहे. आता बघा बी शहर ए शहराच्या ईशान्येला आहे. म्हणजे पहिल्यांदा ए शहर काढायला पाहिजे. हे ए शहर आलं. ओके. बघा जर तुम्ही पूर्णपणे असं जर हे उत्तर दिशा आली, ही काय आली पूर्व दिशा आली, इकडे काय आलं पश्चिम आलं, इकडे काय आलं दक्षिण, हे उत्तर. ठीक आहे. आता बघा ए शहराच्या बी शहर ए शहराच्या ईशान्येला. ईशान्य म्हणजे कोणता भाग आला वगैरे इकडल्या साईडला आलं म्हणजे असं. किती मैलावरती आहे? बी शहर 20 मैलावरती. 20 मैल. ओके. आता इथं अंतराला महत्वच नाहीये. त्याच्यानंतर बघा आणि सी शहर ए शहराच्या वायव्येला 20 मैल आहे. वायव्य म्हणल्यानंतर कोणतं आलं? इकडलं आलं. म्हणजे इकडल्या साईडला. इकडे किती मैलावरती? 20 मैलावरतीच आहे. कोणतं शहर आहे? सी शहर. 20 मैल. म्हणजे अंतर समानच आहेत नाही. मग ही समान अंतर असतील तर ही बरोबर समोरासमोरची शहरं झाली. तर त्यांनी काय विचारलंय बघा. तर सी शहर बीच्या कोणत्या दिशेला आहे? बीच्या कोणत्या दिशेला आहे? तर ते कोणत्या दिशेला असणार आहे? पश्चिमेला असणार आहे. झालं. ओके. त्याच्यानंतर बघा पुढलं गणित काय? हा अनिल हा सीएसटी स्टेशनला उभा आहे. सीएसटी स्टेशन कुठं काय काय आपल्याला विचारायचं नाही. पहिल्यांदा एक सीएसटी स्टेशन आहे असं समजूया. हे सीएसटी आहे. ठीक आहे. अनिल कुठं आहे? सीएसटीला. अनिल इथं उभा आहे तो. ठीक आहे. सीएसटी स्टेशनला उभा आहे. पहिल्यांदा आपल्याला दिशा आपल्या आहे तशा परत काढायच्या. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, वा ई आ नाही. ओके. आता बघा काय दिलंय? सीएसटी स्टेशनला उभा आहे. हे झालं पहिला भाग. त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर वर बबन उभा आहे. म्हणजे त्याच्या पूर्वेला इथनं किती किलोमीटर वरती? 5 किलोमीटर वरती इथं कोण उभा आहे? बबन. बबन उभा आहे. ओके. आता बघा बबन उभा आहे. बबनच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर चंद्रशेखर वाट बघत उभा आहे. हे वाट बघत उभा आहे वगैरे काही गरज नाही. आपल्याला महत्वाचं कोणतं आहे? तर बबनच्या उत्तरेला म्हणजे ह्या बबनच्या वरच्या बाजूला किती किलोमीटर वरती? 5 किलोमीटर वरती कोण उभा आहे? चंद्रशेखर. चंद्रशेखर किती अंतरावरती आहे? 5 किलोमीटर वरती उभा आहे. हा. त्याच्यानंतर बघा त्याला 7 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे. त्याला म्हणजे कुणाला? आता चंद्रशेखरला. लक्षात ठेवा. चंद्रशेखर वाट बघत उभा आहे व त्याला 7 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचं आहे. इथनं 7 किलोमीटर अंतरावरती कोण आहे रे? दादर आहे. काय आहे? दादर. दादरला जायचे आहे. तर सीएसटी स्टेशन व दादर मधील सरळ अंतर काढा विचारलंय.
म्हणजे सीएसटी स्टेशन आणि दादर यांच्यातलं सरळ म्हणजे कुठलं रे, असं अंतर काढायला सांगितलंय आपल्याला. सरळ अंतर काढायला सांगितलंय. आता त्यासाठी इथं काय करायला पाहिजे, काटकोन त्रिकोण तयार करायला पाहिजे. हे अंतर किती आहे रे, 7 किलोमीटर ना. का, हे 7 असेल तर हे काय होणार 7 किलोमीटर. हा काटकोन त्रिकोण झाला का, आणि हे 5 किलोमीटर. बघा हे उभं पण अंतर किती आहे सांगा, 5 किलोमीटर. म्हणजे बघा इथं जर तुम्ही विचारात घेतलं, जर असं पाहिजे तर इथं घेतो आता ते, तर असा एक काटकोन त्रिकोण तयार झालाय का, असा एक काटकोन त्रिकोण तयार झालाय. तिथं मध्ये अंतर किती होतं रे, 7 किलोमीटर. इथं किती होतं, 5 किलोमीटर. इथं किती होतं, 5 किलोमीटर. हे तुमचं कोण आहे रे, सीएसटी. आणि इथं कोण आहे रे, दादर. आहे का असं. तर तुम्हाला हे सरळ अंतर काढायला सांगितलेलं आहे. सीएसटी टू दादर सरळ अंतर काढायला सांगितलंय. हे किती झालं रे, 7 5 12 झालं. म्हणजे हे अंतर तुमचं किती झालं आता, 12 किलोमीटर. आणि हे 5 किलोमीटर आहे. आता तुम्हाला हे अंतर काढायचं आहे. पायथागोरस सिद्धांत मगाशी सांगितलाय. मग त्यानुसार काय होणार आहे, कर्णाचा वर्ग बरोबर काय येणार, बाजूंच्या वर्गांची बेरीज येणार आहे. म्हणजे 5चा वर्ग किती येणार, 25 अधिक 12चा वर्ग 144. टोटल किती झाले, 169. 169चं वर्गमूळ किती येणार, 13. म्हणजे हे अंतर किती असणार आहे, 13. किंवा त्रिकुट जर तुम्हाला पाठ असेल 5 12 13, तर हे 13 किलोमीटर अंतर आहे. म्हणून बघा इथलं अंतर कुठलं, सीएसटी पासून दादरचे अंतर किती किलोमीटर असणार आहे, 13 किलोमीटर. ओके, हे झालं. त्यानंतर बघा हे आपण आता बघितलं. आता हे इथं आणि पुढलं गणित आहे बघा, काय दिलंय, एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. ओके, पहिल्यांदा आपल्याला दिशा माहित पाहिजे. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि पश्चिम. त्यानंतर वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वाई आ नय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार, एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. ओके, म्हणजे एक माणूस इथं उभा आहे आता समजूया, तो त्याच्या दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. 6 किलोमीटर चालल्यानंतर बघा दक्षिणेला म्हणजे कुठं जाणार आहे, खालच्या बाजूला, बरोबर आहे. 6 किलोमीटर अंतर गेला. किती अंतर गेला, 6 किलोमीटर. 6 किलोमीटर अंतर चालल्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो. बघा त्याचं तोंड कुणीकडे आहे रे, खालच्या दिशेला. 6 किलोमीटर गेल्यानंतर तो डावीकडे म्हणल्यानंतर कोणत्या बाजूला वळणार, इकडल्या बाजूला, बरोबर आहे. इकडल्या बाजूला वळतो आणि 5 किलोमीटर चालतो. किती चालतोय, 5 किलोमीटर. इथं 5 किलोमीटर अंतर चालत आला. तोंड कुठं इकडं आहे त्याचं, ठीक आहे. 5 किलोमीटर त्यानंतर डावीकडे वळतो. डावीकडे म्हटल्यानंतर कुणीकडे, परत डावीकडे म्हटल्यानंतर कुणीकडे वळला, वरच्या साईडला तो आता वरच्या साईडला येणार. वरच्या साईडला किती किलोमीटर जाणार आहे, वळून तो पुन्हा 3 किलोमीटर जातो. किती किलोमीटर जातोय, 3 किलोमीटर. आला 3 किलोमीटर. 3 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळून डावीकडे वळल्यानंतर कुणीकडे इकडल्या साईडला, बरोबर ना, नाही, हा कुणीकडल्या साईडला, इकडल्या साईडला. किती किलोमीटर जातोय रे, 9 किलोमीटर जातोय. इथं 9 किलोमीटर अंतरापर्यंत गेला. 9 किलोमीटर चालत राहिला. तो आता आपल्या घरापासून किती अंतरावरती आहे, इथं घर आहे त्याचं, आणि इथं परत तुम्हाला पायथागोरस प्रमेय लावायचा आहे. पहिली गोष्ट इथं 5 किलोमीटर आलं, ठीक आहे. त्यानंतर इथं 4 किलोमीटर झालं. हे 4 किलोमीटर झालं. हे तुमचं टोटल किती होतं, इथून इथपर्यंत 6, त्यातलं हे 3 गेलं म्हटल्यानंतर इथं 3 राहिलं. 3 4 आणि हे 5, हे 5 किलोमीटर येतं. ह्याला त्रिकूट म्हणतात. 5 किलोमीटर अंतर. पायथागोरस प्रमेयाची काय येतात, त्रिकूट आपल्याला बघायला मिळतात. बघा असं हे सिंपल गणित असतात. व्यवस्थित फक्त दिशा, कुठल्या दिशेला कोण आहे, कसं आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर आरामात गणित सुटतात. ओके, लक्षात आलं का.